शर्माजी नमस्कार. नमस्कार नमस्कार मनोहरलालजी, यावं यावं यावं. अरे बंधू, आज तुमचं दर्शन झालं एकदाच. तुमची तर भेटच होत नाही बघा. बस काकांना भेटून जावं लागतं. असं असं असं. अहो काका, कुठे आहात तुम्ही? तुमचे मित्र मनोहरलालजी तुम्हाला भेटायला आलेत. काकांचा मित्र कधीपासून झालो मी. मी तर तुमचा मित्र आहे. आता तुम्ही इतके व्यस्त असता की काकांकडून तुमची माहिती मिळते. आजकाल तर खूपच चर्चा होते तुमची. वर्तमानपत्रात जवळजवळ रोजच तुमच्याविषयी छापलं जाते. नाही नाही, हे बघा, यात माझी काहीच भूमिका नाहीये. त्याचं कारण आमचे पूर्वज खूप महान होते. आपला इतिहास खूपच गौरवशाली होता. मी तर एक तुच्छ माणूस आहे बस. त्यांनी केलेल्याचं वर्णन करीत असतो मी. नाही नाही शर्माजी, तुम्ही तुच्छ नाही आहात. अरे, रस्त्यावर, पानाच्या दुकानावर, चहाच्या ठेल्यावर, जिथे कुठे जाल बस तुमचीच चर्चा होत असते. ही तर बस परमेश्वराची मर्जी आहे. पण माझं म्हणणं आहे मनोहरलालजी, की भारत विश्वाचा गुरु आहे आणि आपल्याला कोणी काहीच नाही शिकवू शकत. एक मला सांगा शर्माजी, ही तुमची दृष्टी इतकी साफ कशी हो झाली? व्यक्तिमत्व इतकं असाधारण कसं हो झालं? बघा मनोहरलालजी, गोष्ट अशी आहे की बऱ्याच वर्षांपूर्वी मी मला स्वतःला काही सरळ प्रश्न विचारले होते. तेव्हा माझा आत्मा खूपच निर्मळ होता. आरशासारखा स्वच्छ, लहान मुलासारखा निष्पाप. शरद, जगामध्ये बरेचसे लोक असे असतात ज्यांचा आत्मा मरतेवेळी जसाच्या तसाच असतो, जसा जन्मताना असतो. विचारा का म्हणून? का म्हणून? तो ह्यासाठी की बालपणी तर ते बापाचा माल खातात आणि जेव्हा मोठे होतात तेव्हा सगळ्या जगाला बाप समजून त्यांचा माल खातात. मला माहित होतं तुम्ही हेच म्हणणार काका. मला तुमच्या बोलण्याचं वाईट नाही वाटत, त्यामुळे काहीच फरक नाही पडणार मला. तुम्ही काकांचं बोलणं सोडा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही काही सांगत होता? हो, मी सांगत होतो की बऱ्याच वर्षांपूर्वी मी मला स्वतःला हे प्रश्न विचारले आणि माझ्या निर्मळ आत्म्यातनं याची सरळ सरळ उत्तरं पण आली. जसा बटन दाबल्याने पंखा चालतो ना, ठीक तशाच तऱ्हेने. काय सगळी उत्तरं मिळाली? अगदी सगळी. बघा, ज्या प्रश्नांची उत्तरं त्रास देतात, बस त्यांचा त्याग केल्यानेच माणूस सुखी राहू शकतो. हो, आणि मी नेहमीच सुखी राहण्याचा प्रयत्न केलाय. शर्माजी, हाच तर सुखी जीवनाचा मंत्र आहे. आणि याच मंत्राला सिद्ध करण्यासाठी शरदाने स्वतःच प्रश्न केलेत आणि स्वतःच त्यांची उत्तरं पण दिली. तुम्ही प्रश्न करा, मी उत्तरं देतो. काका, तुम्ही विचारा ना. अरे नाही, तुम्हीच प्रश्न विचारा. मी याची उत्तरं ऐकून ऐकून कंटाळलोय. विचारा विचारा विचारा. ठीक आहे. तुम्ही कुठल्या देशाचे निवासी आहात? महान भारत देशाचा. जगामध्ये सर्वात प्राचीन संस्कृती कुठल्या देशाची आहे? भारताची. तुम्ही कुठल्या जातीचे आहात? आर्य जातीचा. विश्वामध्ये सर्वात प्राचीन जात कोणती? आर्य. विश्वामध्ये सर्वात श्रेष्ठ जात कोणती? आर्य. काय तुम्ही तुमच्या रक्ताची परीक्षा करून पाहिले की तुम्ही आर्य आहात? हो, केलीये. आमच्या आत 100% आर्य सेन आहेत. देव परमेश्वराजवळ तुम्ही काय प्रार्थना करता? की आम्हाला पुण्यभूमी भारतामध्ये जन्म दे म्हणून. बाकी भूमी कशी आहे? पापभूमी. काय देव आणखी कुठे जन्म नाही घेत? कधीच नाही. आता त्या देवांजवळ जगाचा राजकारणी नकाशा आहे. आमच्या देवांजवळ तर पूर्ण ऑक्सफर्ड वर्ल्ड ॲटलास आहे. बरं, जगातील सगळं ज्ञान विज्ञान कुणाजवळ आहे?
फक्त आणि फक्त आर्यांजवळ. याचाच अर्थ आपल्याजवळ. म्हणजे बाकी जागी ज्ञानविज्ञान नाहीच आहे. एकदमच नाही. हं, आपले पूर्वज विश्वाचे गुरु होते खरे. हे सांगा मला जरा, जगामध्ये सर्वात महान कोण आहे? आपण. आपण आणि फक्त आपणच. हं? या प्रश्नांमध्येच जगाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पण आहेत. वाह, किती सुख आहे. अश्रू टपकत आहे. डोळे आले आहेत का? डोळ्यांमध्ये कुठलं औषध घातलंय का? अंजन लागलंय काका. पण बाहेरच्या डोळ्यांमध्ये नाही, भीतरच्या डोळ्यांमध्ये एक नवीन दृष्टी मिळाली आहे. मोठा संतोष आहे. म्हणून सर्व सहज वाटत आहे. इतिहास समोर आला आहे. जीवनाचं रहस्य उघड झालं आहे. जे म्हणून जाणण्यायोग्य होतं जाणलं पूर्ण केलंय. आता कुठला प्रश्न उठत नाहीये, ना कुठली शंका निर्माण होते. आता काही जाणण्यालायक बाकी नाही किंवा काही करण्यालायकही. हेच मोठं ज्ञान आहे. तुमच्या बोलण्यामध्ये फारच आत्मविश्वास आहे. एक आत्मविश्वास धनाचा हो आहे आणि दुसरा मनाचा. पण सर्वात मोठा आत्मविश्वास ज्ञानाचा हो आहे. आणि त्याहून मोठा आत्मविश्वास जो आहे मूर्खपणाचा. मला तुमच्या बोलण्याचं वाईट नाही वाटत काका. जर मी समजा मूर्ख असतो तर काय मोठमोठ्या सभा आणि समारंभांमध्ये लोक माझे विचार ऐकायला आले असते? अहो काका, मोठे शिकले सवरलेले लोक, डॉक्टर आणि इंजिनियर आणि कॉलेजचे प्रोफेसर सुद्धा माझे विचार ऐकण्यासाठी येतात. राहू द्या ओ. तू तिथे जाऊन काय बोलतोस, काय करतोस, सर्व माहिती आहे मला. काय बरळत आहे काका. मी तिथे जाऊन खूप काही करून दाखवलंय ज्याचा तुम्ही विचार पण नाही करू शकता. असं काय करून दाखवले तुम्ही? मी डॉक्टरांच्या एका संमेलनामध्ये असं पण सिद्ध केलंय की पेनिसिलिनचा शोध भारतामध्ये लागलाय. काका, आणि फक्त देशातलेच डॉक्टर नाही, विदेशातले डॉक्टर पण होते तिथे. पश्चिम गर्व करीत आहे की त्यांनी पेनिसिलिनचा शोध लावून माणसांचं आयुष्य वाढवलंय. यांना नाही माहीत की पेनिसिलिनचा शोध दुसऱ्या विश्वयुद्धाच्या वेळी नाही, महाभारताच्या लढाईच्या वेळी आमच्या इथे भारतामध्ये त्याचा शोध लागलाय. मित्रांनो, जरा विचार करा. भीष्म पितामह, ब्रह्मचारी भीष्म पितामह शरशय्येवर पडलेत. त्यांचं सगळं शरीर जखमांनी पूर्णतः जरा जर्जर झालंय. ते सूर्याच्या गतीला बघत आहेत, कारण तो उत्तरायण झाला की त्यांना त्यांचा प्राण त्यागायचा आहे. ते पूर्ण 51 दिवस जिवंत राहिले आणि तरी पण जखमांमुळे नाही मेले. स्वतःच्या इच्छेने पितामहांनी प्राण त्यागला. मी विचारतो ह्या विदेशी वैज्ञानिकांना की त्यांच्या जखमा सेप्टिक का हो नाही झाल्या? पेनिसिलिनच्या कारणाने. कारण मित्रांनो, पेनिसिलिन दिलं गेलं होतं त्यांना. भारताने 10,000 वर्षांपूर्वी जे पेनिसिलिन विश्वाला दिलं होतं, बस तेच पश्चिम आपल्याला आज परत करीत आहे, जसा तो त्यांचा स्वतःचा शोध होता. मित्रांनो, विसरू नका की भारत विश्वाचा गुरुच आहे आणि आपल्याला कोणी काहीच नाही शिकवू शकत. यावर खूप जोरात टाळ्या वाजल्या आणि सर्वांनी मान्य केलं की भारतच विश्वाचा गुरु आहे आणि आपल्याला कोणी मुळीच नाही शिकवू शकत. तुला असं वाटतंय की लोक तुझी प्रशंसा करीत आहेत? अरे शरद, तुझी मस्करी करतायत ते मस्करी. हे मला इंग्रजी गाणं नका ऐकू काका. मी तुमच्या बोलण्यामुळे बदलणारा नाही हो. अरे काय नव्हतं आपल्याजवळ? काय होतं? तुझ्या महान भारतामध्ये 10,000 वर्षांपूर्वी मिसाईल्स होते. या टँक्स उडवणाऱ्या तोफा होत्या. काय म्हणालात? टँक उडवणाऱ्या तोफा? हा. अरे काका, टँक तर आज बनलेत, पण हे टँक उडवणाऱ्या तोफांपेक्षा जास्त मजबूत तीर आपल्या इथे त्रेतायुगामध्ये बनत होते. जरा विचार करा, जरा विचार करा. राम सुग्रीवाला सांगत आहेत की मी वालीला मारतो. सुग्रीव संभ्रमात पडतो. तो म्हणतो, वाली तर महाबलशाली आहे, तुम्ही त्याला कसा मारू शकणार? माझा विश्वास नाही बसत आहे. तेव्हा काय होतं? तेव्हा काय होतं की मर्यादा पुरुषोत्तम राम धनुष्य उचलतात.
बाणाचं संधान करतात ते आणि ताणत वृक्षांच्या एका रांगेमध्ये तो सोडतात. बाण एका माग एक 7 ताडांचा छेद करून निघत जातो. सुग्रीव चकित आहेत. वनातले खग मृग, पशु पक्षी, लता वेली सर्वच चकित आहेत. अहो काका, जे एका बाणाने 7 ताड छेदू शकत होते, काय त्यांच्याजवळ टँकना छेदायची ताकद नसेल? तुझं टाळकं फिरलंय रे शरद. अहो, जर तुमचं टाळकं जागेवर असेल तर सांगा ना. काय आहे विश्वाजवळ जे आपल्याजवळ नव्हतं? काय बोलताय हे शर्माजी? प्रवासाची सगळी साधनं म्हणजे कार, बस, ट्रेन, जहाज ही तर सर्व विदेशाचीच देणगी आहे ना. काय तुम्ही पण काकांसारखेच बोलायला लागलात मनोहर लालजी? आपल्या देवांजवळ तर अशी पुष्पक विमानं होती की पाहिजे तितकी माणसं जरी चढली, एका माणसाची जागा नेहमी खाली राहायची. हो, आणि त्यामध्ये पेट्रोल पण नव्हतं लागत. आहे तुमच्या विश्वाजवळ असं कुठलं विमान? म्हणजेच भारत विश्वाचा गुरुच आहे आणि आपल्याला कोणी काहीच नाही शिकवू शकत. समजलात काका? समजलो मनोहरलालजी. याच्याशी वाद घालणं आणि चालत दिल्लीला जाणं दोन्ही बरोबर आहे. अहो, तुम्ही तर चालत दिल्लीला पण नाही जाऊ शकत काका. ते तर आपले पूर्वजच होते जे काश्मीर ते कन्याकुमारी पायांनी भ्रमण करून तीर्थयात्रा करत होते. म्हणून भारत विश्वाचा गुरुच आहे. अहो, या या या. नमस्ते. यावं यावं. काय झालं भाऊ? नमस्ते. कुठल्या गोष्टीवर वाद चालला होता? बाहेर तर खूप जोरात आवाज येत होता. नाही 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 नाही, हे शर्माजी विश्वामध्ये भारताच्या श्रेष्ठतेवर प्रकाश टाकत होते. कुठनं येत आहे हो बबलू पांडेजी? आणि तुमचे वडील कसे आहेत आता? बस ऑपरेशन नंतर आता बरे आहेत ते. हा, शरदजी विचारा बबलू पांडेजींना. यांच्या वडिलांच्या दोन्ही किंड्या खराब झाल्या होत्या. डॉक्टरांनी ऑपरेशन केलं तेव्हा कुठे बरे झाले? अरे, वेस्टर्न मेडिसिन, ॲलोपॅथी, सर्जरीने बरे झाले यांचे वडील. केलंय तुमच्या पूर्वजांनी असं कुठलं ऑपरेशन? यावेळेस मला वाटतं फसले शर्माजी. आहे, बोल उत्तर तुझ्याजवळ. याचं काय आहे तुझ्या महान भारताजवळ? उत्तर हवंय? उत्तर एक नाही, शेकड्यांनी आहे काका. जरा आठवा तर. आठवा जरा. पार्वती नहायला चालली होती. त्यांनी बाळ गणेशाला सांगितलं की तू दरवाजावर उभा राहा, कुणालाही आत नको येऊ देऊस. तेव्हा शंकर तिथे येतात. बाळ गणेशाने त्यांना अडवलं. दोघांमध्ये लढाई जुंपली आणि शंकराने बाळ गणेशाचं शिर कापलं. आता पार्वती न्हावून आली आणि पाहिलं की बाळ गणेशाचं शिर कापलं गेलंय. तेव्हा ती शंकरावर खूपच क्रोधित झाली. तेव्हा शंकराने हत्तीच्या बाळाचं एक शिर कापून बाळ गणेशाच्या मानेला जोडलं. आहे ॲलोपॅथी, मॉडर्न मेडिसिन किंवा सर्जरी जवळ अशी कुठली ताकद? अरे, आहे अमेरिकेजवळ अशी कुठली टेक्निक? आणि काका, किडनी बदलणं तर आपल्या पूर्वजांसाठी चुटकी वाजवण्यासारखं होतं. चला चला, मानलं की भारत सर्जरीमध्ये पुढे आहे, पण सायकोलॉजी हे तर आधुनिक विज्ञान आहे. खरं आहे खरं आणि आहे. हे आपल्या पूर्वजांजवळ असूच शकत नाही. तुम्ही पण काय मूर्खासारखे बडबडताय बबलू पांडे? अरे, आपल्या प्राचीन भारतामध्ये सायकोलॉजी होती, अवश्य होती. आहाहाहाहा. जरा त्या दृश्याची कल्पना करा. निर्जन वनप्रदेश आहे. स्वच्छ शिलेवर ऋषी आणि त्यांची पत्नी बसली आहे. चांदणं पसरलेलं आहे. मंद मंद सुगंधमय समीर वाहत आहे. अशामध्ये ऋषी आणि त्यांच्या पत्नीच्या मनात काय भावना उठत असतील. आहाहाहा. हीच तर सायकोलॉजी आहे. आणि तुम्ही म्हणता आहात की आपल्या भारतामध्ये सायकोलॉजी नव्हतीच कधी? ती तर आपल्या इथे हजारो वर्ष आधी होती. यासाठीच तर मी म्हणतोय की आपल्याला कोणी काहीच नाही शिकवू शकत. वा, चला मान्य आहे. शर्माजी, हे तर मानलं, पण जेनेटिक सायन्स आहे तुमच्याजवळ.
क्लोनिंग करू शकता तुम्ही एखाद्याचं. बघा, हे जेटनिक बिटनिक काय असतं हे मला माहित नाही मनोहरलालजी. नाही शर्माजी, जेटनिक नाही, जेनेटिक क्लोनिंग. अरे असेल ते जेटनिकल मराठीमध्ये सांगा ना. भारत विश्वाचा गुरुच होता आणि आपल्या इथे हे जरूर असावं. काय असतं हे जेटनिक, जरा मला सांगा मनोहरलालजी. असं आहे शर्माजी की जेनेटिक सायन्समध्ये तुमच्या शरीराची थोडीशी चामडी किंवा अजून कुठला तरी दुसरा हिस्सा घेऊन तुमच्यासारखाच एखादा दुसरा माणूस बनवला जात असतो. हा अमेरिका आणि युरोपचा सर्वात नवा शोध आहे. मग अशी बाब आहे तर तुम्ही लोक इंग्रजी बोलून छोटीशी बाब एकदम मोठी बनवत असता. जरा विचार करा. सीता वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये राहत होती. एकदा तिने पाहिलं की वाल्मिकी ध्यानमग्न आहेत आणि तिचा मुलगा त्यांच्या कुशीत खेळत आहे. तिला वाटलं की एखादं जंगली जनावर येईल आणि तिच्या मुलाला उचलून घेऊन जाईल, म्हणून तिने लवला तिच्या बरोबर नेलं. मग वाल्मिकींचं ध्यान तुटलं तेव्हा त्यांनी पाहिलं की मूल त्यांच्या कुशीमध्ये नाहीये. ते खूप घाबरले. विचार आला, सीता आली तर काय उत्तर द्यायचं. याच विचारांनी वाल्मिकींनी एक कुश घेतला, म्हणजे गवताची एक काडी घेतली आणि लव सारखाच दुसरा मुलगा बनवला. त्यांनी त्याच्या शरीराचा कुठलाच हिस्सा किंवा चामडी घेतली सुद्धा नाही. आता मला सांगा मनोहरलालजी, जेटनिक होतं की नाही भारतामध्ये? अरे माझं म्हणणं मान्य करा. भारत विश्वाचा गुरुच आहे आणि आपल्याला कोणी काही शिकवू शकत नाही. शर्माजी, आता हे थोडं जास्तच होत आहे. कसं? काय तुमच्या घरामध्ये टेलिव्हिजन आहे ज्याच्यावर तुम्ही 24 तास पाकिस्तानची क्रिकेट मॅच बघता? तुम्ही अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अतिरेक्यांचा हमला बघता, इराकी युद्ध बघता? ही जी तांत्रिक क्रांती झाली आहे ती तुमच्या महान प्राचीन भारतामध्ये होती. नाही बोला ना, उत्तर द्या. बोला शर्माजी, बोला ना. धन्य आहे तरे, धन्य आहात तुम्ही सर्व. गीता वाचता? नाही, तुम्ही लोक गीता कुठे वाचत असाल, तुम्ही लोक तर इंग्रजी वाचता. ऐका गीतेचा पहिला श्लोक. धर्मक्षेत्रेय कुरुक्षेत्रेय साम्यतेय भ्यूसभा मामकाः पांडवाश्चैव किम मुकुरवंती संजय. कुरुक्षेत्राचं मैदान. एका बाजूला कौरवांची सेना उभी आहे तर दुसऱ्या बाजूला पांडवांची सेना. युद्ध सुरू होणार आहे. कोणी शंख वाजवत आहे तर कोणी धनुष्याच्या प्रत्यंचेने तणत्कार मारित आहे. महाराज धृतराष्ट्र, जे आंधळे आहेत, काहीच नाही बघू शकत, आपल्या आसनावर बसून संजयला म्हणतात, हे संजय, कुरुक्षेत्राच्या मैदानामध्ये माझे पुत्र आणि माझा बंधू पंडूचे पुत्र समोरासमोर युद्धासाठी उभे आहेत. तिथे काय घडत आहे मला विस्ताराने सांगावं. संजय स्वतःचे डोळे बंद करतो आणि वृत्त एकेका क्षणाचं, 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, जोपर्यंत महाभारताचं युद्ध चाललंय तोपर्यंत टीव्ही शिवाय, डिस्क शिवाय, अँटिना शिवाय त्याने रणमैदानावरचं वृत्त ऐकवलं. आहे तुमच्या तांत्रिक क्रांतीजवळ ही क्षमता. आणि हा मूर्ख बॉक्स म्हणजे इडियट बॉक्स ऐन मोक्याच्या वेळी आपल्याला दाखवतो नो सिग्नल. मान्य करा, हे मान्य करा की भारत विश्वाचा गुरुच आहे आणि आपल्याला कोणी काहीच नाही शिकवू शकत. अरे मनोहरलालजी, बंद करा ना. अरे बंद कर तू भाऊ. माझे कान पिकलेत, पिकून आंबे झालेत, आंबे. काका, आम्ही तर मान्य पण केलंय, शपथ आम्ही केलंय. बघा शर्माजी, तुम्ही जिंकलात आणि आम्ही हरलो, आम्ही मान्य केलंय. शर्माजी, तुमचे तर्क असे असतात की आम्हाला मानावंच लागतं. पण विदेशींना मात्र तुम्ही अशा तर्काने नाही म्हणू शकत. त्यांना पण मनवून बसलोय बबलू पांडेजी. एकदा एक अशी घटना घडली होती. मी गेलो होतो अशा एका ठिकाणी जिथे विदेशातनं बरेच जण बॉटनी आले होते. And that is why in the West the science of botany has advanced to new horizons. हे होते आपले कॅरी साहेब, जे इंग्लंडचे फार मोठे बॉटनिस्ट आणि फॉसिलचे विशेषज्ञ पण आहेत. आत्ताच त्यांनी सांगितलं की खडकांच्या मध्ये दबलेली रोपटी आणि जंतू कसे दगड बनत असतात. बंधू आणि भगिनींनो, डायनासोरचा शोध पण अशाच प्रकारे संभव होऊ शकला. ह्यांनी फॉसिलचे जे विभिन्न प्रकार दाखवलेत
त्यांचं आपल्या सभ्यतेच्या विकासामध्ये खूपच योगदान आहे. मला पण काहीतरी सांगायचंय. शर्माजी, हे संमेलन शास्त्रज्ञानाशी संबंधित आहे खरंय आणि खरंय, मी जाणतो. आपले श्रोता शर्माजी आता तुम्हाला काही सांगू इच्छितात. यावं. हे बघा, तुम्ही सर्वांनी एका महान बॉटनीचं भाषण ऐकलं. बॉटनी नाही, बॉटनिस्ट. हा बरं, बॉटनी. आता बघा, हे म्हणाले की फॉसिल कसे होतात. मी तुम्हाला विचारतो की काय प्राचीन भारतामध्ये इथे बॉटनी नव्हते? अवश्य होते, पण आपण त्यांना विसरत जात आहात. भगवान रामचंद्र एक महान बॉटनी होते आणि अहिल्या एक फॉसिल होती. महान बॉटनी रामचंद्राने फॉसिल अहिल्याचा पत्ता लावला. बरं, शिवाय ते या विदेशी बॉटनींपेक्षा जास्तच हुशार. हे लोक तर फक्त फॉसिलचा माग काढतात, त्यांची जाणकारी घेतात. आणि आपल्या महान बॉटनी रामाने मोठ्या दगडी फॉसिलातनं अहिल्याची पुन्हा जिवंत बाई बनवली. अरे, असे असे महान बॉटनी आपल्या इथे झालेत की म्हणू नका की हा विदेशीचा शोध आहे. असे असे चमत्कारी बॉटनी शेकडो झाले आहेत. भारत विश्वाचा गुरु आहेच आणि आपल्याला कोणी मुळीच नाही शिकवू शकत. यावर खूप जोरात टाळ्या वाजल्या आणि सगळ्या विदेशींनी पण मान्य केलं की भारत विश्वाचा गुरुच आहे आणि आपल्याला कोणी मुळीच नाही शिकवू अरे, शकत. तुमचा तर्कच इतका महान होता की कोणी त्याला नाव ठेवू शकत नाही. मानलं शर्माजी, आम्ही पण मानलं तुम्हाला बाबा. आता आपण पण काही शिकणं बंदच करायचं. बिलकुल. तुम्ही दोघं शिकणं बंद कराल तर कुठली नवी गोष्ट नाही होणार. आमच्या या महान पुतण्यामुळे या महान भारतामध्ये बऱ्याच लोकांनी शिकणं आणि शिकवणं बंदच केलं आहे.